पोपट्यालाही कळतं की आपण जगावं कसं. प्रत्येकाच्या आयुष्याचं जर आपण खूप विचार केला तर प्रत्येकाला पडणारा हा प्रश्न आहे की जगावं कसं, कसं जगायला पाहिजे आपण, किंवा आपण जे जीवन जगतो ते कसं असायला पाहिजे. म्हणजे एक परमेश्वराने जी सृष्टी निर्माण केली आहे त्या सृष्टीचा जर विचार केला, अगदी छोटे छोटे किडे, मुंगी, वनस्पती, झाडं, या सगळ्या छोट्या छोटी गोष्टी घ्या, या प्रत्येकाला कळतं की आपण कसं जगायला पाहिजे. म्हणजे जर एखाद्या वनस्पतीचं किंवा झाडाचं जर उदाहरण घेतलं तर झाडालाही कळतं की आपण कसं जगायला पाहिजे. कारण जर झाडाच्या संपूर्ण आयुष्याचा आपल्या आजूबाजूला जो निसर्ग आहे त्याचा जर आपण एक त्यांच्या जवळ जाऊन लांब राहून ह्या गोष्टी कळणं अशक्य आहे. म्हणून त्यांच्या जवळ जाऊन जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं की झाडं नेमकं करतात काय. तर स्वतः दुःख आणि कष्ट सहन करून सतत आपल्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना दुःख नसतात का, त्यांना भावना नसतात का. तर त्यांनाही दुःख असते, त्यांनाही भावना असतात. ही मोठी मोठी वादळं निर्माण होतात, अख्खी झाडाच्या झाड उपटून पडतात, पण ते कधीच त्यांचं दुःख आपल्याला व्यक्त करताना दिसत नाही. तर नेहमी काय करत असतात, नेहमी म्हणजे सतत उन्हामध्ये उभं राहून स्वतः कष्ट सहन करून या आजूबाजूला जी काही त्यांना सृष्टी देते त्या सृष्टीमध्ये आनंदाचं कॉन्ट्रीब्युशन देत राहणं, आनंद स्प्रेड करत राहणं, हे झाडांनाही कळतं. मग ते छोटे छोटे किडे मुंगी पहा, ते आपल्याला कधी त्रास देतात का. ते त्यांचं जीवन जगत असतात. मग आपल्या या संपूर्ण पृथ्वी तलावरती मनुष्य हा प्राणी असा का आहे. म्हणूनच हा प्रश्न निर्माण होतो की जगावं कसं. त्यालाच हा प्रश्न का पडतो की आपण कसं जगायला पाहिजे. कारण मनुष्य असून परमेश्वराने प्राणी आणि माणूस याच्यामध्ये जर भेद केला असेल तर एकाच गोष्टीमध्ये भेद केलेला आहे. बाकी सगळ्या गोष्टी सगळ्यांना सेमच आहेत. ते म्हणजे प्राण्यांना बुद्धी दिलेली नाही आणि माणसाला बुद्धी दिली, पण काहीही त्याचा उपयोग नाही. मनुष्याला बुद्धी देऊनही माणसाला कळत नाही की आपण कसं वागायला हवं, आपण कसं जगायला हवं. आपण आपलं जीवन सोडून दुसऱ्याच्या आनंदाचा कधीच विचारच करत नाही. येतो, जन्म घेतो, जे काही आजूबाजूला चाललेलं दिसतंय ते सगळं शिकतो, तसं बोलायला शिकतो, वागायला शिकतो, लोकांचा तिरस्कार करायला शिकतो. आपलेपणा आपल्यात कधी येतच नाही, फक्त मीपणा असतो. मी आहे, मी करणार, माझं जग, माझी फॅमिली, माझं घर, माझे पैसे, माझा बँक बॅलन्स, माझं कर्तृत्व. पण आपलं हे त्याच्या डोक्यात कधी येतच नाही. अगदी साधी एक मुंगी जरी बघितली तरी ते एकजुटीने चालताना दिसतात, ती एकटी कधी दिसत नाही. जे काही ते वारूळ निर्माण करते ते एकजुटीने ते करतात, पण आपण फक्त सिंगल, मला करायचं आहे, मी करणार, माझ्यासाठी करणार. आपण एकत्र येऊन सगळ्या गोष्टी करत नाही. म्हणूनच हा प्रश्न पडतो की माणसाने कसं जगायला हवं. मग तुम्हीच बघा, किडे मुंगेही चांगलं जगतात, मुंग्याही चांगलं जगतात, मग माणसाने कसं जगायला हवं. जसं शिवाजी महाराज जगले, जसं संत तुकाराम माऊली जगले, जसं संत ज्ञानेश्वर माऊली जगले. संत ज्ञानेश्वर माऊलींचं उदाहरण बघा, संत तुकाराम महाराज बघा, शिवाजी महाराज बघा, दादाजी कोंडदेवांचं उदाहरण घ्या, अगदी छोटे सुभाषचंद्र बोस बघा, स्वामी विवेकानंद बघा. अशी अनेक उदाहरणं आहेत आपल्या या जगामध्ये, या पृथ्वीतलावरती. किती माणसं तशी तशी जगली. शेक्सपियरचं उदाहरण घ्या. आपल्या भारतातही भारताबाहेरही डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं जीवनचरित्र तपासून बघा, योगेश श्री अरविंदांचं जीवन तपासून बघा. अगदी छोटे छोटे कल्पना चावला, अशी कितीतरी उदाहरणं आपल्या जगामध्ये आहे. एक नवीन नवीन स्टोरी आपल्याला यूट्यूबवरती पाहायला मिळते की जगामध्ये अनेक पद्धतीचे लोक आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने जीवन जगतात. पण आपण उठतो, खातो, जसं ती जनावरं रवंथ करतात तसं आपण करतो, झोपतो, खातो, पितो. रात्रीच्या 8 तास तर आपले झोपणं 24 तासांचा एक दिवस असतं. 24 तासांमधले आपण 8 तास आपले झोपण्यामध्येच जातात. मग 24मधून जर 8 गेले तर राहिले की ते आपल्याकडे 16 तास. पण त्या 16 तासांमध्येही आपण आपलं जीवन कसं जगतो याचा एक आतून आणि बारकाईने विचार करायला हवा. त्या 16 तासांमध्ये आपण काय काय कामं करतो, आपण कोणाशी व्यवहार करतो, कोणाशी बोलतो, आपण कसं बोलायला हवं, काय करायला हवं, किती लोकांचा आपण तिरस्कार करतो, अनेक लोकांना मनातून शिव्या देतो, आपले व्यवहार कसे असतात. त्या 16 तासांमध्ये आपण कितीतरी
वाईट चुकीची काही वाईटही काही चांगलीही कर्म असतील, असं मी म्हणत नाही की आपण सगळेच वाईटच कर्म करतो. चांगली वाईट कर्म प्रत्येकाने प्रत्येकाचं जीवन तपासून बघावं, म्हणजे आपल्याला कळेल की जगावं कसं. म्हणून जरा थोडं बाहेर पडायला हवं, या आजूबाजूचं जग आपण पाहायला हवं. आपल्या आजूबाजूला काय चालू आहे, ते जीवन व्यवहार कसे चालू आहेत आणि आपण कसं जगतो आहे. खूप मोठा हा क्वेश्चन आहे की आपण कसं जगायला हवं. तर याचं एक सुंदर उदाहरण ज्ञानेश्वरीमध्ये दिलेलं आहे. तू मन हे मीची करी, माझिया भजनी प्रेमदरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. म्हणजे तू मी हे माझं, हे सगळे भेदभाव सोडून द्या. प्रत्येक ठिकाणी तो परमेश्वर आहे. जशी ज्याची संकल्पना आहे तसं उदाहरण घ्या. आजकाल देव मानायला लोक तयार नाही, इतके लोक फॉरवर्ड झालेत. अरे पण जेव्हा कोणाच्याच हातामध्ये ती केस राहत नाही किंवा दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरही म्हणतात की आता तो अल्लाच तुम्हाला वाचवेल, अरे तेव्हा तरी देवावरच तुम्हाला विश्वास ठेवावा लागतो. हे लोक अमान्य का करतात? मला याच्यावरती बोलायचं नाही. ज्याची जशी संकल्पना आहे तसं त्याने परमेश्वराला घ्यावं. कोणी पॉझिटिव्ह एनर्जी मानतं, कोणी चांगले विचार मानतं, कोणी एक प्रॉपर प्रकाश मानतं, कोणी देव मानतं. जसं जे काही तुम्ही देवाला मानता त्याला समोर ठेवा आणि त्याला धरून तुमचं जीवन व्यवहार करा, त्याला धरून तुमचं जीवन जगा. तेव्हा तुम्हाला कळेल की आपण कसं जगायला हवं, आपण कसं जगतो आणि जगायला हवं. मुळात आपण जगतोच खऱ्या अर्थाने 10 ते 12 तास, बाकीचे सगळे आपले झोपण्यामध्येच जातात. मग 10-12 तासासाठी आपण कशासाठी धडपड करतो एवढी? अख्खं उठल्यापासून ते झोपेपर्यंत नुसती आपली धडपड चालू असते. एका क्षणात श्वास येतो आणि एका क्षणात श्वास परमेश्वर घेऊनही जातो. आपल्या श्वासावरती जर अधिकार असेल तर तो फक्त परमेश्वराचाच आहे. तो श्वास देतो आणि श्वास काढूनही घेतो. म्हणून त्या श्वासाची पूजा करायला शिका, त्या देवाची पूजा करायला शिका, म्हणजे आपल्याला कळेल की आपण जगायचं कसं. आजचं चिंतन आपण इथेच थांबूया. नवीन विषय घेऊन नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण परत भेटूया. तोपर्यंत श्रीराम.